राज्यातील महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी सुरू आहे। यातून हजारो अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत। त्यामुळे अनेक लाडकींच्या मनात संभ्रम निर्माण झालाय। आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का, त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय। तर पात्र लाडक्या बहिणींवर तर मग नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या देखील मनामध्ये हाच प्रश्न पडला असेल की नेमका हा काय विषय आहे व आम्हाला तर मागील जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत व आम्ही या योजनेसाठी संपूर्णरित्या पात्र आहोत, परंतु आमची देखील पडताळणी करण्यामध्ये येईल का व राज्य सरकार कशामुळे राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे सध्या पडताळणी करत आहे व त्यांना कोणत्या नियमांतर्गत अपात्र करण्यामध्ये येत आहे हे जाणून घेण्यासाठी आणि जर राज्यामधील इतर महिलांसारखे तुम्हाला देखील योजनेअंतर्गत अपात्र व्हायचे नसेल व या योजनेच्या अनुदानाचा लाभ तुम्हाला चालूच ठेवायचा असेल तर फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व नेमके काय आहे नवीन नियम व कोणत्या महिला राज्य सरकारने आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर अपात्र केले आहेत आणि याचा एवढा मोठा गाजावाजा सध्या संपूर्ण राज्यभर का करण्यामध्ये येते याबद्दलची स्वतः या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी काय माहिती जाहीर केली आहे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहेत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करायच्या सुरुवातीला आणि आजची अपडेट जाणून घ्यायच्या अगोदर नेमक्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची काय माहिती जाहीर केली आहे व त्यांनी नेमक्या कोणत्या महिलांची पडताळणी करण्यामध्ये येईल याबद्दल कोणती घोषणा केली आहे एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया। अर्ज आहेत, प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे। तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचसे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील। त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। सध्या स्थितीमध्ये स्क्रुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे। स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पाहिलेच असेल की राज्यामध्ये लाडक्या बहिणींची सध्या जोरदार पडताळणी चालू आहे आणि एका छोट्या जरी नियमांतर्गत महिला बसत नसतील तर त्यांना थेट योजनेमधून अपात्र करून त्यांना योजनेच्या बाहेर काढण्यामध्ये येते व त्यांचा आर्थिक लाभ आता थेट बंद देखील करण्यामध्ये येते आणि हे काम मागील 8 दिवसापासून संपूर्ण राज्यभर चालू आहे आणि यामुळे कदाचित तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पडताळणी झाली असेल किंवा पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पडताळणी करण्यामध्ये येईल, कारण की राज्य सरकार संपूर्ण राज्यामध्ये पडताळणी राबवणार आहे आणि या योजनेअंतर्गत जे पण अपात्र महिला ठरतील त्यांना योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्हाला देखील यासाठी तयार राहायचे आहे व तुमची कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला योजनेमधून बाहेर काढली जाणार नाही। तर मग लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार ज्या कुटुंबातल्या 2 पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील व ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल आणि 21 वर्षापेक्षा कमी असेल अशा महिलांना आता या योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येते आणि मुख्यतः पहिल्या नियमांतर्गत म्हणजे ज्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील त्या घरामधील कोणत्याही एका महिलेला आता या योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये येणार आहे आणि या गोष्टीमुळे सध्या राज्यामधील घराघरामध्ये वाद निर्माण होताना आढळून येत आहेत। तसेच या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी आतापर्यंत 1,95,00,000 महिला अपात्र झाल्या असून या योजनेअंतर्गत 2,46,00,000 महिला जुलै महिन्याच्या हप्ते वेळेत राज्य सरकारने पात्र केल्या होत्या। त्यामुळे आता नेमक्या किती महिला या ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करेपर्यंत योजनेमध्ये राहतील व किती महिलांना आता या योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये येईल याबद्दल सध्या तरी काही सांगण्यामध्ये येऊ शकत नाहीये। तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जरी या जुलै महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळाला असला तरी देखील तुम्ही या ऑगस्ट महिन्यासाठी पात्र असाल त्याची काही शक्यता नाही, कारण की ज्या महिलांना या योजनेच्या आतापर्यंतच्या सर्व हप्त्यांचा लाभ मिळाला आहे त्या देखील महिलांची पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि त्या जरी या नियमांतर्गत बसले नाहीत तरी त्यांना देखील आता या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। अशा प्रकारची माहिती स्वतः राज्य सरकारने जाहीर केली आहे।
याबरोबरच जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्सी किंवा आयकर भरत असेल आणि तुमच्या कुटुंबातील कोणी शासकीय किंवा निम्न शासकीय सेवेमध्ये असेल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतः लाडकी बहीण योजना सोडून राज्य सरकारच्या इतर दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक लाभावर पाणी सोडावे लागणार आहे। तर मग लाडकी बहिणींनो, राज्य सरकारची आर्थिक स्थिती सध्या खूप कमकुवत असून राज्य सरकारला ही योजना चालवण्यासाठी इतर दुसऱ्या खात्यांचा निधी वळवावा लागत आहे व दर महिन्याला राज्यामधील बहिणींना हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला कमीत कमी 4 ते 5 हजार कोटी रुपयांची गरज पडत असल्यामुळे राज्य सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडले आहे। तसेच राज्य सरकारने विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून ही योजना जाहीर केली होती आणि याचा फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भेटला आहे व सुरुवातीच्या काही महिन्याचा आर्थिक लाभ राज्य सरकारने सरसकटपणे वाटप केल्यानंतर आता या योजनेमधून महिलांना एक एक करून सध्या वगळण्याचे काम सुरू केले आहे। कारण की ही योजना जून 2024 पासून सुरू झाली आहे आणि त्यावेळेस या योजनेअंतर्गत 3 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणी पात्र होत्या। त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत 2,50,00,000 एवढ्या महिला शिल्लक राहिल्या। या मागील महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्यापर्यंत या योजनेअंतर्गत केवळ 2,46,00,000 महिला पात्र असल्याची आकडेवारी स्वतः राज्य सरकारने जाहीर केली होती। परंतु येणाऱ्या ऑगस्ट महिन्यासाठी कमीत कमी 20 ते 25 लाख महिला पुन्हा एकदा पात्र करण्यामध्ये येतील। त्यामुळे या योजनेमध्ये या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यापर्यंत 2,20,00,000 किंवा 25 लाख एवढ्याच महिला शिल्लक राहतील, अशा प्रकारची आकडेवारी सध्या समोर आली आहे आणि त्या प्रकारे सध्या राज्य सरकारच्या मार्फत काम देखील जोरामध्ये सुरू आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने मागील 2 ते 3 दिवसापूर्वी या योजनेअंतर्गतच्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी घोषणा केली असून सध्या राज्य सरकारने जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदर लाडक्या बहिणींना यापुढे या योजनेचा हप्ता 1,500 रुपये नव्हे तर 2100 रुपये याप्रमाणे वाटप करण्यामध्ये येईल। परंतु या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधीपासून करण्यामध्ये येईल याकडे सध्या लाडक्या बहिणींचे लक्ष असणार आहे। कारण की राज्य सरकारला दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये वाटप करणे हेच अंगावर आले असून जर या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ केली तर राज्य सरकारला तो अतिरिक्त बोजा झेपेल का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जरी राज्य सरकारने हप्त्यामध्ये वाढ करायची घोषणा केली असली तरी ही घोषणा राज्य सरकार योजना सुरू झाल्यापासूनच करत आहे, परंतु यावर कोणत्याही प्रकारची ऍक्शन आतापर्यंत घेण्यामध्ये आली नाहीये। त्यामुळे नेमक्या कोणत्या हप्त्यापासून तुम्हाला वाढीव हप्त्याचा लाभ मिळेल सध्या तरी काही सांगण्यामध्ये येऊ शकत नाहीये। परंतु याबद्दल किंवा लाडकी बहीण योजनेबद्दलची इतर कोणतीही अपडेट समोर आली की त्याची सर्वात अगोदर माहिती तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचे आहे व आपल्या चॅनलला तुमच्या मोबाईल फोनमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, आजच्या अपडेट मधील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची बाब म्हणजे तुम्हाला नेमका लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा किती तारखेपर्यंत वाटप करण्यामध्ये येईल याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे का? तर राज्य सरकारने या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या तारखेची घोषणा या आतापर्यंत केली नसली तरी पण 3 ते 4 दिवस राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्यांचा डाटा राज्य सरकारकडे तपासणीसाठी पाठवण्यामध्ये येईल आणि यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्यासाठी पात्र असणाऱ्या बहिणींची आकडेवारी समोर येईल। तिथून पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा आर्थिक लाभ राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येते। परंतु याबद्दलची कोणतीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीने किंवा इतर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याच्या वतीने जाहीर करण्यामध्ये आली नाहीये। त्यामुळे हा नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता किती तारखेला आणि कधीपर्यंत वाटप करण्यामध्ये येईल याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आहे। परंतु याच ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल याची खात्रीशीर माहिती आम्ही तुम्हाला देतो आणि माहिती स्वतः लाडकी बहीण योजनेच्या सरकारी सूत्राकडून म्हणजे राज्यामधील सर्वात मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली होती। त्यामुळे तुम्हाला हा हप्ता वाटप करण्याच्या अगोदर तुमची इतर सर्व कामे व्यवस्थितपणे पूर्ण करून या हप्त्यासाठी पात्र राहायचे आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत विना कोणत्या अडथळ्याशिवाय या योजनेच्या हप्त्याचा आर्थिक लाभ प्राप्त झाला आहे, त्याच प्रकारे यापुढे देखील लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांना सहकार्य करून तुमची पात्रता फिक्स करायची आहे। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधून आजचा व्हिडिओ पाहतात व तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे का किंवा पूर्ण झाली आहे याबद्दल थोडक्यामध्ये माहिती आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।